बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवं नाव दिलंय। नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नवं नाव शरद पवार गटाला देण्यात आलंय। आता चिन्ह कोणतं मिळतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मनात आलं असतं तर दाढी ओढून आणलं असतं अशी टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केली। त्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय। दाढी खेचू म्हणणारे 2.5 वर्षात माडीखाली उतरू शकले नाहीत असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला। या दाढीनं तुमची गाडी खड्ड्यात घातली असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केलाय। राष्ट्रवादी संदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। या सगळ्यात चोरत न्यायाधीश झाला असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। खोटी कागदपत्र तयार करून तो न्यायाधीश झाला आणि अनेक चोरांना सोडून दिलं अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी दशरथ पाटलांसह इतर पदाधिकाऱ्यांनी उबाठा गटात प्रवेश केलाय। मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला। यावेळी उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी भाजप आणि शिंदेंवर जोरदार हल्ला चढवला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरूंवर केलेल्या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समाचार घेतलाय। पंतप्रधान देशाचा असतो, एका पक्षाचा नसतो असं ते म्हणाले। पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान होते। त्यांनी देशाचा चेहरा बदलण्याचं काम केलं। दिवंगत नेत्यांवर अशी टीका योग्य नसल्याचे खडे बोल त्यांनी सुनावले। काटोलमधील शासकीय कार्यक्रमात नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं। व्यासपीठावरूनच अनिल देशमुखांनी आशिष देशमुखांना टोला लगावला। शासकीय कार्यक्रमात राजकीय भाषणं करायची नसतात असं म्हणत अनिल देशमुखांनी आशिष देशमुखांचे कान टोचले। राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणी मेरिटनुसार निकाल दिला जाणार आहे। निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध निकालाशी जोडला जाणार नाही असं वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं। राष्ट्रवादी पक्षाबाबत विधान भवनाकडून निवडणूक आयोगाकडे कोणतीही कागदपत्र मागवण्यात आली नसल्याचं ते म्हणाले। मी मंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंना 1 कोटी रुपयांचा चेक दिला होता। त्यांनी आणखी पैसे मागितले पण माझ्याकडे तितके पैसे नव्हते आणि त्यामुळे माझं मंत्रीपद हुकलं असा गंभीर आरोप मंत्री दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर केलाय। तर मी माझी वडिलोपार्जित जमीन विकून पैसे दिल्याचा खुलासा मंत्री केसरकरांनी दिला। दीपक केसरकर यांनी पैसे दिले म्हणून महाराष्ट्राकडून टोल वसूल करतात का असा सवाल नाना पटोलेंनी केला। हे सरकार कमिशनखोर सरकार असल्याची टीका त्यांनी केली। शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी अमरावतीच्या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। मात्र त्याला आता पूर्णविराम मिळालाय। आनंदराव अडसूळांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय। आम्ही काँग्रेसच्या संपर्कात नाही आणि हा केवळ अपप्रचार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय। आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर आणि त्यांच्या दौऱ्यावर टीका केली आहे। उद्धव ठाकरेंनी ईड्यांची जत्रा घेऊन जिल्ह्यातलं वातावरण बिघडवलं अशी टीका त्यांनी केली। बाळासाहेब थोरातांच्या वाढदिवसानिमित्तानं विखे पाटलांच्या मतदारसंघात थोरातांचे बॅनर झळकले। बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा आशय असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळालं, त्यामुळे आता तरी आपल्या वयोमानाचा विचार करून शरद पवारांनी मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारावी असा खोचक टोला आमदार अण्णा बनसोडेंनी लगावला। सध्या राजकारणात बाब बदलणं ही नवीन पद्धत सुरू झाल्याची टीका रोहिणी खडसेंनी केली आहे। पक्ष हा जन्म देणाऱ्याचाच असायला हवा असंही त्या म्हणाल्या। पक्षाचं नाव आणि चिन्ह शरद पवार ठरवतील, मात्र त्यांना काही फरक पडणार नसल्याचं जयंत पाटील म्हणाले। तुमचं नाणं खणखणीत आहे, त्यामुळे काळजी करू नका असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना केलं। विधानसभा अध्यक्ष आम्हाला न्याय देणार आहेत, त्यांनी आमचं म्हणणं ऐकलंय, त्यामुळे आधीच काही बोलणार नाही असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं। आयोगाने घेतलेल्या निर्णयाचा त्याच्यावर परिणाम होणार नाही, त्यांनी सदसद विवेक बुद्धीने निर्णय घ्यावा असंही ते म्हणाले।
यवतमाळच्या बस स्थानक चौकात निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाविरोधात निषेध नोंदवण्यात आला। आम्ही ही लढाई जनतेच्या दरबारात लढू असा निर्धार राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष वर्षा निकम यांनी केला। अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार गट आक्रमक झालाय। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या समोर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध केला। अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पुण्यातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाच्या बाहेर असलेली उद्घाटनाची कोनशिला शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी फोडून टाकली। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये शरद पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाच्या समर्थकांनी निदर्शनं करत जोरदार घोषणाबाजी केली। अजित पवारांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषेत घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 18 पदाधिकाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात निदर्शनं करताना या कार्यकर्त्यांनी अजित पवारांवर टीका केली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना मिळाल्यानंतर नाशिकमध्ये राष्ट्रवादी भवनाच्या समोर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। एकच वादा अजितदादा अशा घोषणा देत एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त करण्यात आला। पिंपरी चिंचवड शहरात काळे कपडे परिधान करत संविधानाच्या प्रस्तावनेची प्रत घेऊन शरद पवार गटानं निदर्शनं केली। आमचा पक्ष आमचं चिन्ह शरद पवार अशी घोषणाबाजी करण्यात आली। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सोलापुरात शरद पवार गटानं काळ्या फिती लावून आंदोलन केलं। आमचं चिन्ह आणि पक्ष म्हणजे शरद पवार असं सांगत निवडणूक आयोगानं त्यांचं डोकं फिरल्यानं असा निर्णय घेत असल्याची टीका करण्यात आली। अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना साथ घातली आहे। आमच्याकडे येणाऱ्यांचं खुल्या मनानं स्वागत होईल, कोणताही राग न बाळगता त्यांचा योग्य सन्मान केला जाईल असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना केलंय। जखमी वाघ हा खूप घातक असतो हे फुटीर गटानं आणि भाजपनं जाणून घ्यावं असा इशारा रोहित पवार यांनी दिलाय। अजित पवारांनी म्हातारपणी शरद पवारांची साथ का सोडली? जी व्यक्ती त्यांच्या काकांना नाही त्या काकांची होऊ शकत नाही ती व्यक्ती जनतेची कशी होणार असा सवाल यशोमती ठाकूरांनी विचारलाय। तर पुन्हा असंवैधानिक निर्णय झाल्याचा आरोप यशोमती ठाकूरांनी केलाय। राष्ट्रवादी पक्ष चिन्हाचा निकाल अजित पवारांच्या बाजूने लागल्यानंतर अशोक चव्हाणांनी निशाणा साधलाय। निवडणूक आयोगाचा हा न्याय अजब आहे, जनतेच्या न्यायालयात योग्य निकाल लागेल असा इशारा विरोधकांना त्यांनी दिलाय। निवडणूक आयोग म्हणजे कठपुतली आहे, शरद पवारांच्या राजकीय हत्येचा कट असल्याचा हल्लाबोल जितेंद्र आव्हाडांनी केलाय। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी पक्षांतर केलं पण त्यांनी पक्षांतरचा दावा सांगितला पक्षांवर दावा सांगितला हे चुकीचं आहे। हिम्मत असल्यास त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा। दुसऱ्यांचा पक्ष चोरून राजकारण करणं तात्पुरतं आहे, त्याचे परिणाम भोगावे लागतील असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय हा लोकशाहीचा विजय आहे, ज्यांच्याकडे बहुमत असतं त्यांच्याकडे हा निर्णय जातोच असं म्हणत हसन मुश्रीफांनी निर्णयाचं स्वागत केलंय। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर हमी भावापेक्षा कमी दरानं कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी उबाठा गटानं केली आहे। उबाठा गटाच्या वतीनं या मागणीचं निवेदन सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। नंदुरबारच्या शहादा इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांसोबत झटापट करणाऱ्या व्यापाऱ्याला बोली लावण्यास बंदी घालण्यात आली आहे। कापसाची खरेदी पुन्हा सुरू झाली असून 7,100 रुपयापर्यंत शेतकऱ्यांना भाव मिळतोय। बीड जिल्ह्यात अवकाळी अनुदान, अतिवृष्टी अनुदान, कांदा अनुदान आणि पीक विम्याची रक्कम रखडल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। पंचनामे झाले मात्र अजून शेतकऱ्याला 1 रुपयाची मदत न मिळाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली आहे। पंढरपूरच्या प्रस्तावित कॉरिडॉरचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। स्थानिकांना विश्वासात घेऊन विकास करू असं म्हणणाऱ्या सरकारनं थेट विकास आराखड्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय।
धनगर समाज आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी बुलढाण्यात नंदू लवंगे या व्यक्तीनं उपोषण सुरू केलंय। गेल्या 9 दिवसापासून ते उपोषण करतायत। सरकारनं त्यांची दखल घेतलेली नाही, त्यामुळे संतप्त धनगर बांधवांनी मलकापूरमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं। पैठणमध्ये गेल्या 8 तासापासून सुरू असलेलं जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आलंय। पाण्यात उतरलेले कोळी बांधव पाण्याबाहेर आले। जायकवाडीच्या पाण्यावर तरंगता सौर प्रकल्प होणार नाही असं आश्वासन मिळाल्यानंतर 15 दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्यात आलंय। जायकवाडी धरणाच्या पाण्यावर होणारा सौर ऊर्जा प्रकल्प रद्द झाला पाहिजे अशी मागणी आमदार निलेश लंके यांनी केली। या प्रकल्पामुळे 2 लाख कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल। या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी भेटून मागणी करेन अशी माहिती निलेश लंकेंनी केली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत करवाढी संदर्भात बैठक बोलवण्यात आली। यावेळी उबाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी करवाढ लागू नये अशी मागणी करण्याचं निवेदन पालिका आयुक्तांना दिलं। गुहागरमधील मार्ग ताम्हाणे देवघर MIDC रद्द झाल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। 11 गावातील शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानं ही MIDC रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। कणकवलीत भाषणात राणे परिवाराबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी भास्कर जाधव यांचा निषेध केला। देवगडमध्ये भास्कर जाधव यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला। काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात जाऊन विषबाधित रुग्णांची भेट घेतली। लोहा तालुक्यातल्या पोस्टवाडी इथं धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्ल्यानं जवळपास 2000 भाविकांना विषबाधा झाली। महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांसह खासदार राजन विचारे यांनी भाईंदर आणि वसई इथल्या रोरो जेट्टीची पाहणी केली। ही रोरो जेट्टी लवकरात लवकर सुरू करा अशा मागणीचं पत्र खासदार विचारे यांना महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलं। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा सेविकांनी मोर्चा काढलाय। विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात 500हून अधिक आशा सेविकांनी सहभाग घेतला। मानधनात 7000 प्रति महिना वाढ करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। अकोल्यात जिल्हाधिकारी आणि पोलीस विभागानं अवैध सावकारी विरोधात धाडसत्र राबवल्यानं एकच खळबळ उडाली आहे। शहरासह इतर 9 ठिकाणी एकाच वेळी संयुक्त कारवाई करण्यात आली आहे। सटाण्याच्या अजमेर सौंदाणे इथं शाळेतील मुख्याध्यापकाची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी धरणं आंदोलन सुरू केलं। मधल्या सुट्टीत डबाही न खाता या विद्यार्थ्यांनी निर्णयाविरोधात उपोषण केलं। लातूर जिल्ह्यातल्या उदगीर पोलीस ठाण्यात घडलेल्या बोकडबळीच्या घटनेचा अनिसच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आला। या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी अनिसनं केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाबाई यांच्या जयंतीनिमित्तानं बुलढाण्यात शोभायात्रा काढण्यात आली। ठिकठिकाणी यात्रेचं जोरदार स्वागत करण्यात आलं। अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या बीडच्या सचिन धसवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय। सचिननं आमची सगळी स्वप्न पूर्ण केली, हा आनंद शब्दात वर्णन करता येण्याजोगा नाही अशी भावना त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केली। हिंगोलीच्या तळणी गावात मागील 2 दिवसापासून वीज पुरवठा खंडित करण्यात आला। त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याला चांगलंच धारेवर धरलं। लवकरात लवकर वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। हिंगोलीत राष्ट्रीय महामार्गावर 5 ते 6 गावातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। इसापूर धरणातून प्रस्तावित रामवाडी उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीसाठी आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाच्या वेळी महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली। पालघरमधील वाढवण बंदराला अखेर हिरवा कंदील देण्यात आला। केंद्र सरकारच्या वाढवण बंदराला महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून मंजुरी देण्यात आली। 15 डिसेंबरच्या बैठकीत सगळ्या शंका मांडण्यात आल्या। शंकांचं निरसन केल्यानंतर MCZMAनं बंदराला मंजुरी दिली। भुसावळमध्ये शालेय पोषण आहाराचं धान्य शाळेतून विक्रीसाठी नेत असताना रिक्षाचा पाठलाग करत माजी नगरसेवक योगेश बोरसेंनी अडवला। रन मेहता हिंदी प्राथमिक शाळेतील पोषण आहाराचा भ्रष्टाचार त्यांनी उघडकीस आणला। दरम्यान तहसीलदार नीता लबडे यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले।
सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या परीक्षेच्या निकालात गोंधळ झाल्याचं आढळलंय। 6 माही परीक्षेत 50 पैकी 99 गुण देऊन विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का दिला। दरम्यान क्लेरिकल चुकीमुळे हा प्रकार घडल्याची विद्यापीठ प्रशासनानं कबुली दिली आहे। वर्ध्याच्या सेलू तालुक्यात येणाऱ्या श्री क्षेत्र घोराड इथं संत केजाजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली। विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोराड नगरीत गावकऱ्यांनी 10 दिवस श्रमदानातून ग्राम स्वच्छता करण्याचा संकल्प केला। नवी मुंबईतल्या कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका झोपडपट्टीत पोलिसांनी 20 किलोंचा गांजा पकडलाय। गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी गांजाची चोरून विक्री सुरू होती। पोलिसांनी नजर ठेवून विक्री करताना 5 जणांना रंगे हात अटक केली। सुरेश वाडकर यांच्या नाशिकमधील भूखंड फसवणूक प्रकरणातील संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाडकर यांचे स्वीय सहाय्यक मुनिराज मीणा यांच्या फिर्यादीवरून 20 कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्याच्या सासवड इथल्या स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम कंट्रोल युनिटची चोरी करण्यात आली होती। या प्रकरणाची केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणी सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर, तहसीलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एका होमगार्डला निलंबित करण्यात आलंय। यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद शहरातील इंदिरानगर परिसरात धाड टाकून पोलिसांनी 15 लाखांचा गुटखा जप्त केलाय। अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनासह 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। शिर्डीत गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून 2 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत। विरारमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या तरुणींना महिलांनी चांगलाच चोप दिला। विरार पूर्वच्या गोपचारपाडा परिसरात मोबाईल चोरी करणाऱ्या तरुणींना महिलांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीत मेट्रोतून प्रवास केला। केंद्रीय सचिवालयातून राष्ट्रपती मेट्रोमध्ये चढल्या। नेहरू प्लेसपर्यंत त्यांनी मेट्रोनं प्रवास केला। त्यापूर्वी राष्ट्रपतींनी केंद्रीय सचिवालयात मेट्रोच्या कामकाजाचा आढावा घेतला। पाकिस्तान निवडणुकीच्या 1 दिवस आधी बलुचिस्तानमध्ये 2 स्फोट झाले। पहिला स्फोट पिशिंग शहरात झाला। त्यानंतर काही वेळातच बलुचिस्तानमधल्या किला सैफुल्ला या शहरात स्फोट झाला। यात 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। दोन्ही स्फोट उमेदवारांच्या कार्यालयाच्या बाहेर झाल्याचं कळतंय। भारतीय वंशाचे बॅरिस्टर वरुण घोष हे भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेणारे ऑस्ट्रेलियाच्या संसदेतले पहिले सिनेटर ठरले। ऑस्ट्रेलियाची विधानसभा आणि विधान परिषदेनं त्यांची फेडरल संसदेच्या सिनेटमध्ये ऑस्ट्रेलियन राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड केली। त्यानंतर त्यांनी सिनेट सदस्य म्हणून शपथ घेतली। यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथे थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।